नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ आहे भारतीय महिला संघाने नुकत्याच जिंकलेल्या जगज्जेतेपदाविषयी। प्रथमतः भारतीय महिला संघाचं खूप मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी हे पहिलं जगज्जेतेपद भारतासाठी खेचून आणलं। खरं तर पहिलं जगज्जेतेपद हे सर्वार्थानं महत्त्वपूर्ण ठरतं, कारण यात प्रत्येकीने दिलेले योगदान, भारतीय संघाने दाखवलेली मानसिक कणखरता, तंदुरुस्ती आणि जराही विचलित न होता त्यांनी खेळावर केलेला फुल फोकस। खरं तर काही सामन्यांमध्ये हार पचवून खराब कामगिरी आणि दुखापत यामुळे विस्कटलेली घडी त्यांनी पुन्हा बसवली आणि वैयक्तिक सुखदुःख, यशापयश पचवून अंतिम सामना टार्गेट करून देशासाठी पहिलं महिला जगज्जेतेपद त्यांनी खेचून आणलं। झालेल्या चुकांचं आत्मपरीक्षण करून खेळ उंचावत नेला आणि तेही आत्मविश्वासाला धक्का न लावता। याचं खरं तर श्रेय कर्णधार व प्रशिक्षक अमोल मुजुमदार सरांना जातं, याच्यात तर काही शंकाच नाही। खरं तर स्टोरी सुरू होते ती मोगा, रोहतक, बोकाखात, गुवार, इरामल्ले, रोहरू या गावांमधून। ही काहींची जन्मगावे आहेत जी कुणी ऐकलीही नसतील आणि त्याचप्रमाणे आग्रा, सांगली, देहरादून, मुंबई आणि दिल्ली यातील काही खेळाडू आहेत। या सर्वांवरूनच आपल्याला आयडिया येते की महिला क्रिकेट हे कुठपर्यंत देशात पोहोचलंय। खरं तर यातील प्रत्येकीची एक स्टोरी आहे। खरं तर अंतिम सामन्याची मानकरी ठरलेल्या शफाली वर्मा हिचा मूळ संघात तर समावेशच नव्हता, मात्र सलामीवीर प्रतिका रावळला दुखापत झाल्याने देशात कुठेतरी स्थानिक क्रिकेट खेळत असलेल्या शफालीला प्राचारण करण्यात आलं आणि रेस्ट इज हिस्ट्री। खरं तर हा विजय त्या प्रत्येक स्त्रीचा होता जी क्रिकेट सुरू झाल्यापासून यात डायरेक्टली आणि इनडायरेक्टली समाविष्ट झाली, जिने अतिशय तुटपुंज्या मानधनावर क्रिकेट खेळली, यातना, अपमान आणि समाजाचा विरोध पत्करला। त्याचप्रमाणे तिच्या प्रत्येक घरातील माणसाचा हा विजय आहे ज्यांनी त्या काळात तिला सपोर्ट केला। हळूहळू हा खेळ इतका सुधारला आणि इतका उंचीवर गेला की BCCI आणि ICCला यांचं पालकत्व स्वीकारणं भाग पडलं आणि पुढे पुरुषांच्या सोबतीनेच यांना मानधन देणं सुरू झालं। स्वतःसाठी रोज अस्तित्व शोधायला, रोजचा झगडा करत, स्वतःची पॅशन फॉलो करण्यासाठी जी निंदा, नालस्ती, अपमान आणि सर्वस्व पणाला लावते त्या प्रत्येक स्त्रीचा हा विजय आहे। त्याचप्रमाणे रोजच्या आयुष्यात झगडा करून माघार न घेता प्रत्येक दिवसाची लढाई जिंकणाऱ्या त्या प्रत्येक स्त्रीचा हा विजय आहे। हा विजय खरं तर प्रत्येक त्या बापाचा आहे ज्यांनी सोकॉल समाजाच्या विरोधात जाऊन यातना, अपमान आणि अवहेलना गिळली। त्याचप्रमाणे आजच्या त्या प्रत्येक बापाचा हा विजय आहे जो आपल्या मुलीच्या हातात बॅट देऊन तिला क्रिकेटमध्ये आणू पाहते। खरं तर प्रत्येक भावाचा, आईचा हा विजय आहे ज्यांनी स्वतःला बाजूला ठेवून लाडक्या तिला सपोर्ट केला। मात्र या विजयामुळे केवळ महिला सबलीकरणाचं एकच दालन खुलं झालंय, बाकी दालनं तर अजून बंदच आहेत। खरं तर हा विजय येणाऱ्या प्रत्येक जनरेशनसाठी इन्स्पिरेशन असेलच, यात तर काही शंकाच नाही। त्याचप्रमाणे प्रत्येक खेड्यापाड्यातील, तळागाळातील, देशाच्या कानाकोपऱ्यातील मुलीमध्ये स्फुल्लिंग तेवत ठेवेल। त्याचप्रमाणे प्रत्येक मुलगीही आता विचार करेल आणि म्हणेलच, अब मेरी बारी।